पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांच्या आत्महत्या प्रकरणाने आता मोठे राजकीय आणि कायदेशीर वळण घेतले आहे। आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओच्या आधारे माजी आमदार रवींद्र धंगेकर, त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर, माजी नगरसेवक बाळा शेडगे यांच्यासह 14 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कारवाईनंतर धंगेकर यांनी हा संपूर्ण प्रकार राजकीय सूडबुद्धीतून घडवून आणल्याचा आरोप केला आहे। दरम्यान पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी तपासाला वेग दिला असून या प्रकरणात गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी देखील नेमकी काय माहिती दिली आहे, पाहूयात हा सविस्तर रिपोर्ट। खलील शेख एक लातूरचा व्यक्ती होता जो पुण्यामध्ये 2011 पासून वेगवेगळ्या ठिकाणी सेंटरिंगची कामं करत होता। त्या व्यक्तींनी काल राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे। ही गोष्ट जेव्हा पोलीस स्टेशनला समजली तेव्हा पोलीस स्टेशनच्या लगेच लोकांनी त्या ठिकाणी धाव घेतली तातडीनं। त्याला खाली उतरवलं आणि ससून हॉस्पिटलला नेलं तेव्हा त्याला मृत घोषित केलेलं होतं। त्यानंतर त्या ठिकाणीच एक चिठ्ठी चिटकवलेली आम्हाला आढळून आली। त्या चिठ्ठीमध्ये काही नावं होती, तसंच त्या मृताच्या खिशामध्ये सुद्धा एक चिठ्ठी सापडलेली होती। त्या चिठ्ठीमध्ये काही जणांची नावं लिहिलेली होती। हा व्यक्ती सेंटरिंगचं काम करत होता आणि सेंटरिंगचं काम करत असताना त्याचे पैसे अनेक जणांनी थकवलेले आहेत, त्याला फसवलेलं आहे। त्याचं सेंटरिंगचं सामान त्या ठिकाणी जबरदस्तीनं ठेवून घेतलेलं आहे। या सर्व कारणांनी व्यथित होऊन त्यानं आत्महत्या केलेली आहे असं त्या चिठ्ठीत नमूद केलेलं होतं। त्याचबरोबरीनं त्यांनी 3-4 व्हिडिओ हे सुद्धा वेगवेगळ्या सोशल मीडियावरती नातेवाईकांना पाठवलेले होते आणि माझ्या मृत्यूला खालील व्यक्तींना जबाबदार धरण्यात यावं असं त्यांना त्यामध्ये सांगितलेलं होतं। त्यामध्ये विशाल केदारी, सुनील अय्यर, त्याचा मुलगा रघु गौडा, सुनील बोरा, राजन सेटिया, हमीदभाई शेख व त्याचा मुलगा बाळासाहेब शेडगे, त्याची पत्नी रवींद्र धंगेकर आणि त्याची पत्नी श्याम कोळपकर आणि एक शुभम नावाचा व्यक्ती, अशा जवळपास त्यांनी 14 व्यक्तींची नावं या त्याच्या मृत्यूला कारणीभूत म्हणून धरलेली आहेत। सदर प्रकरणामध्ये स्वारगेट पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे आणि स्वारगेट पोलीस स्टेशनचे क्राईम PI त्याचा तपास करत आहेत। सर, याची कलम कुठली लावलेली आहेत, काय प्रोव्हिजन आहे या कलमांच्या आणि किती कलम लावले? आत्महत्येला प्रवृत्त करणं 108, 316, 351 अशी कलमं त्याच्यामध्ये लागलेली आहेत। सर याच्यामध्ये धंगेकर आणि शेडगे यांचा उल्लेख आहे, त्यांचा या गुन्ह्यात काय सहभाग आहे, कुठल्या अनुषंगाने त्यांच्यावर त्यांनी जी चिठ्ठी लिहिलेली आहेत त्याच्यामध्ये त्या एका कन्स्ट्रक्शन साईटचा उल्लेख आहे। त्याच्यामध्ये रवींद्र धंगेकर व त्याची पत्नी पार्टनर आहेत, रघु गौडा, बाळासाहेब शेडगे हे सगळे पार्टनर आहेत आणि त्यांनी प्रायमरी त्याच्याकडं हा जो मृत व्यक्ती आहे त्याला काम दिलेलं आहे, तो त्या ठिकाणी काम करत होता असं प्राथमिक आम्हाला सगळं माहिती मिळालेली आहे। किती दिवसांपासून यांचा हा सगळा व्यवहार सुरू होता सर, आणि किती याचं काही आहे, किती यायची होती? साधारणपणे त्यांनी त्याच्या व्हिडिओमध्ये 2.5 कोटी रुपये मला येणं आहे अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे। तपासामध्ये नक्की किती रक्कम येणं होतं हे लक्षात येईल। सर, आपण यांना सगळ्यांना म्हणजे आता जे कलमाअंतर्गत पाहता 10 वर्षाची शिक्षा आहे त्याला, तर आपण अटकेची कारवाई करणार आहात? सध्या काय क्लेम्स पाठवले, कुणाला पाठवले, हे कुठं आहे, कळलं सर काय आरोपी? या गुन्ह्याला गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे आणि त्या अनुषंगानं त्याचा तपाससुद्धा तितक्याच गंभीरतेनं केला जाईल। घटनासुद्धा तितकीच गंभीर आहे आणि त्याच्यासाठी आम्ही विशेष पथकं तैनात करू, आरोपीवरती योग्य ती कारवाई करू। याच दुसरीकडे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावत ही कारवाई राजकीय सूडबुद्धीतून करण्यात आल्याचा दावा केला आहे। न्यायालयीन मार्गाने आपण आपली बाजू मांडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे। खरं तर आज जो घटना घडली, दुर्दैवी घटना आहे, ह्याच्यामध्ये आम्ही एक उत्कर्ष नावाने एक प्रोजेक्ट घेतला होता। मी, सन्माननीय बाळा शेडगे, सन्माननीय रघु गौडा, सुनील अय्यर आणि आमचे ते एक मुस्लिम मित्र आहेत, असे 5 लोकांनी मिळून आम्ही हा प्रोजेक्ट घेतलेला होता। आणि या प्रोजेक्टमध्ये आम्ही रेरा रजिस्ट्रेशन झालं, महानगरपालिकेची परवानगी घेतली आणि महानगर बँकेचं आम्ही 5 कोटीपेक्षा जास्त लोन त्याच्यावर घेतलं। आणि हा प्रोजेक्ट जसा वर आला त्यानंतर काहीतरी राजकीय लोकांना स्वप्न पडलं आणि जे गल्लीपासून दिल्लीपर्यंत चाललेल्या कुटील राजकारणाचा बळी ते प्रोजेक्ट आमचा ठरला। आणि या राजकारणामुळं कुठंतरी वक्फच्या अधिकाऱ्याला स्वप्न पडलं की हे वक्फची जागा आहे आणि म्हणून त्यांनी आम्हाला नोटीस पाठवलं आणि नोटीस पाठवल्यानंतर मी संपर्क केला त्यांच्याशी, कारण त्यावेळी मी आमदार होतो। संपर्क केला तर तो म्हणला, भाऊ
तुम्हाला तर माहिती आहे इथं काय चालतं आणि काय नाही. आम्हाला माफ करा, आम्हाला दिसतंय हा नाही आहे, पण आम्हाला कोणाचं तरी प्रेशर आहे आणि या प्रेशरमुळेच आज आम्ही या ठिकाणी तुमचा प्रोजेक्टला पत्र देतो आहे. तर मी म्हटलं आज एखादा अधिकारी बोलतो आहे म्हणून आपण जाऊ द्या म्हणलं. मग आम्ही संभाजीनगर म्हणजे आत्ता पूर्वी औरंगाबाद खंडपीठ होतं, आता छत्रपती संभाजी महाराज खंडपीठ, तिकडं आम्ही अप्रूव्ह झालो. पण तिकडं शासनाची लोकं असल्यामुळं आणि शासनातल्या काही लोकप्रतिनिधींचा त्या ठिकाणी अंकुश असल्यामुळं तिथं आम्हाला न्याय मिळत नाही म्हटल्यानंतर आम्ही हायकोर्टमध्ये आम्ही विनंती केली आणि हायकोर्टाने आम्हाला तिथं क्लीन शीट दिली आणि आमचा प्रोजेक्ट आता रनमध्ये आहे. पण मधल्या काळामध्ये 5-6 वर्षामध्ये जो खर्च झाला, त्याच्यामध्ये जे लोन झालं, त्याच्यामुळे हा प्रोजेक्ट जवळजवळ 5-25 कोटीला लॉसमध्ये आत्ता. आणि लॉसमध्ये असल्यामुळे हे सगळं आम्ही जुळवाजुळव करण्यासाठी बाळासाहेब शेडगे आणि बाकीचे प्रयत्न करतात. खरं तर 2025लाच आम्ही ह्याच्यामधनं विड्रॉल घेतले की आपल्यामुळे जर त्रास होत असेल तर आम्ही स्वतः विड्रॉल घेतले आणि विड्रॉल घेतल्यानंतर तरी आमचा त्रास संपना. शेवटी मी काँग्रेस बी सोडले आणि शिवसेनेत गेलो की जाऊ द्या म्हणलं की आपल्यामुळं घरं उद्ध्वस्त व्हायला नको. मागच्या वर्षीच बाळासाहेब शेडगे म्हणजे मी आत्महत्या करतो, आम्ही कसं तरी त्यांना थांबवतो आहे, कारण त्यांचे बी घरदार आज ह्याच्या प्रोजेक्टमुळं रस्त्यावर आले ते, आणि ह्याच्यामुळं मोठा त्रास आम्हाला त्यांना सगळ्यांना आहे. आणि एक मी परिवारातला म्हणून जरी मी बाजूला पडलो तरी त्यांचं संरक्षण करणं ही आपली काळाची गरज आहे. आणि अशा वेळेला त्यांच्याबरोबर नाही राहिलो तर शेवटी मैत्री केली तर दंगेकर मैत्री सोडू शकत नाही. आता मला किती त्रास होणार आहे तुम्हाला माहिती आहे, पण त्यालाही मी त्या त्रासाला भेग घालून जो आहे तो मी त्या त्रासाला पुढे जाणार आहे. त्यांना जो त्रास झाला राजकीय मला झाला, मी माझा सहन केला, पण त्यांना झाला नाही म्हणून ते राज ठाकरेंकडे गेले. त्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांना भेटले, सगळ्यांनाच भेटले, पण तिथं त्यांना काही न्याय मिळाला नाही. शेवटी हायकोर्टाने न्याय दिला ना. प्रोजेक्ट 5-25 कोटीला गेल्यामुळं हा जो प्रकार आहे, आमचा प्रोजेक्ट थांबल्यामुळेच तिथला जो ठेकेदार होता त्यांनी काहीतरी आत्महत्या केली. अजून 50 लाख माझे ह्या प्रोजेक्टमध्ये ना असं त्याचं त्या व्हिडिओमध्ये कॉलमध्ये मी बघितलं आहे. पण हे करत असताना त्याचा जो हिशोब होते, मी सकाळी चर्चा केली तर त्याचा एवढा हिशोब होत नाही, कारण GST जी भरायची ती GST भरून त्यांनी आपल्याला पत्र द्यायचं होतं, ते अजून पत्र पोचलेलं नाही. आणि हा सगळा अभ्यास केल्यानंतर 10-20 लाखासाठी तो आत्महत्या करतो आहे, ही माझ्या मनाला पटत नाही. पण आता शेवटी तो बी अडचणीत अनेक ठिकाणी होता आणि त्याच्या धंद्यामध्ये लॉस झाला होता असं दिसतंय. जो व्हिडिओ केला कोणतरी व्हिडिओ करतोय, कोणतरी पत्र लिहून देतोय, कोणतरी चिठ्ठी लिहितंय, म्हणजे ह्याच्यामध्ये कोणाचा तरी राजकीय वास किंवा काहीतरी लोक त्याला मदत करतात हे सगळं करायला. आणि जर व्हिडिओ तो बघितला तर तो व्हिडिओ कोणतरी करतो आणि तो व्हिडिओमध्ये बोलतो की मी आत्महत्या करणार आहे आणि माझ्या मुलाबाळांना नंतर तुम्ही पैसे द्या. आम्ही तर कोणाचे ठेवणारच नाही. मी जरी नसलो त्या प्रोजेक्टमध्ये तरी मी यांना विनंती करेन की कोणा गोरगरिबांचे पैसे आपल्याला ठेवायचे नाही. आपण 10 वर्षांनी काय ना त्यांचे पैसे आपल्याकडे आले तर देऊन टाकू, पण शेवटी एवढंच अडकल्यानंतर तुम्हाला माहिती की चांगल्याला हात टेकावं लागतात. ते हात आमचे टेकले त्या प्रोजेक्टमध्ये. पण आम्ही उद्या पोलिसांनी बोलतो आम्ही जे कायदेशीर आहे ते आम्ही कायदेशीर ज्या काय बाबी त्या मांडू. पण 2025ला आम्ही त्या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे. त्या प्रोजेक्टच्यामधनं बाहेर पडलो आहे. आमच्या घरादाराला नोटिसा लागल्यात, त्याचे पेपर आहेत, शेडगेंच्या याला आहेत. आणि हा जो प्रकार झालेला आहे याला जबाबदारी ही ज्यांनी प्रोजेक्ट हा बंद पाडला त्यांची नावं तुम्ही म्हणता नावं घ्या, पण आज नावं घेणार नाही. अजून 2 दिवसांनी बघू वाट काय होतं ते, बघू आपण काय करता येईल ते. खलील शेख आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास अधिक वेगाने सुरू झाला आहे. एकीकडे राजकीय आरोप प्रत्यारोप रंगत असताना दुसरीकडे पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. तरी या प्रकरणातील पुढील प्रत्येक घडामोडीकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे. कॅमेरामॅन मधुरा सोबत मी साक्षी प्रभू, न्यूज नेटवर्क 360 मराठी.